नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा एका पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने जगभरातील लाखो लोकांचे आयुष्य बदलले आहे। त्या पुस्तकाचे नाव आहे ॲटॉमिक हॅबिट्स आणि या पुस्तकाचे लेखक आहेत जेम्स क्लिअर। मित्रांनो, आपल्या आयुष्यात अनेक वेळा आपण मोठे निर्णय घेतो। आपण ठरवतो की उद्यापासून लवकर उठायचे, रोज अभ्यास करायचा, मोबाईल कमी वापरायचा, व्यायाम सुरू करायचा किंवा स्वतःला संपूर्णपणे बदलायचे। पण काही दिवसानंतर पुन्हा आपण जुन्या सवयींकडे परत जातो आणि इथेच हे पुस्तक आपल्याला एक खूप मोठं सत्य शिकवतं। लेखक सांगतात की आयुष्यात मोठा बदल एका मोठ्या निर्णयामुळे होत नाही, तर रोजच्या छोट्या सवयींमुळे होतो। जर एखादी व्यक्ती दररोज फक्त 1% सुधारणा करत गेली तर काही काळानंतर तिचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण या पुस्तकातील सर्वात महत्त्वाचे धडे अगदी सोप्या आणि प्रोफेशनल पद्धतीने समजून घेणार आहोत। नंबर 1, सर्वात आधी आपण समजून घेऊयात ॲटॉमिक हॅबिट्स या नावाचा अर्थ काय आहे। ॲटॉमिक म्हणजे खूप छोटी गोष्ट आणि हॅबिट म्हणजे सवय। म्हणजेच ॲटॉमिक हॅबिट्स म्हणजे अशा छोट्या सवयी ज्या सुरुवातीला खूप साध्या आणि छोट्या वाटतात, पण कालांतराने त्या आपल्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवतात। उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती रोज फक्त 10 मिनिटे पुस्तक वाचत असेल तर 1 वर्षात ती अनेक पुस्तके पूर्ण करू शकते। जर कोणी दररोज फक्त 20 मिनिटे व्यायाम करत असेल तर काही महिन्यानंतर त्याच्या शरीरात मोठा बदल दिसू शकतो। लेखक सांगतात की यश एका दिवसात मिळत नाही, यश हे दररोज केलेल्या छोट्या सवयींचा परिणाम असतो। या पुस्तकातील सर्वात प्रसिद्ध आणि महत्त्वाची कल्पना म्हणजे 1% इम्प्रूव्हमेंट। लेखक सांगतात की जर तुम्ही रोज फक्त 1% सुधारणा केली तर एका वर्षानंतर तुम्ही जवळपास 37 पट चांगले बनू शकता। पण जर तुम्ही रोज थोडे थोडे खराब होत गेलात तर कालांतराने तुमचं आयुष्य खाली जाऊ शकतं। याचा अर्थ असा की आपल्या रोजच्या छोट्या सवयी भविष्यात खूप मोठा परिणाम निर्माण करतात। सुरुवातीला हा बदल दिसत नाही म्हणून बहुतेक लोक मध्येच हार मानतात, पण खरा बदल हळूहळू तयार होत असतो। आपल्या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती गोल बनवतो। कोणाला वजन कमी करायचं असतं, कोणाला पैसे कमवायचे असतात, तर कोणाला आयुष्य यशस्वी व्हायचं असतं। पण जेव्हा सांगतात की गोल महत्त्वाचा असतो, परंतु त्याहूनही जास्त महत्त्वाचं असतं तुमचं सिस्टीम। गोल म्हणजे तुमचं टार्गेट, पण सिस्टीम म्हणजे त्या टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही रोज करत असलेल्या सवयी। उदाहरणार्थ, एक क्रिकेट टीमचं गोल ट्रॉफी जिंकणं असतं, पण त्यासाठी त्यांना रोज प्रॅक्टिस करावी लागते, फिटनेस सांभाळावा लागतो आणि डिसिप्लिन पाळावा लागतो। हेच त्यांचं सिस्टीम असतं। जर तुम्ही सिस्टीम मजबूत असेल तर रिझल्ट आपोआप मिळतो। या पुस्तकातील सर्वात पॉवरफुल कल्पनांपैकी ही एक कल्पना आहे। लेखक सांगतात की जर तुम्हाला तुमच्या सवयी बदलायच्या असतील तर सर्वात आधी तुम्हाला स्वतःची ओळख बदलावी लागेल। उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती म्हणते की मला पुस्तक वाचायचं आहे, पण ती फक्त इच्छा आहे। त्याऐवजी जर ती व्यक्ती स्वतःला म्हणाली की मी वाचन करणारा व्यक्ती आहे, तर तिच्या विचारांमध्ये आणि कृतीमध्ये बदल होऊ शकतो। तुमची आयडेंटिटी म्हणजे स्वतःला कोण समजता। जर तुम्ही स्वतःला डिसिप्लिन स्टुडंट समजायला लागलात तर तुमच्या ॲक्शननुसार त्यानुसार बदलायला लागतात। लेखक सांगतात की प्रत्येक हॅबिट 4 स्टेपमध्ये तयार होते। पहिली स्टेप असते ती क्यू म्हणजे एखादा ट्रिगर, उदाहरणार्थ मोबाईलची नोटिफिकेशन। दुसरी स्टेप असते क्रेविंग म्हणजे ती नोटिफिकेशन पाहण्याची इच्छा। तिसरी स्टेप असते रिस्पॉन्स म्हणजे तुम्ही मोबाईल उघडता आणि चौथी स्टेप असते रिवॉर्ड म्हणजे तुमच्या मेंदूला मिळणारा आनंद। याच कारणामुळे ते हॅबिट पुन्हा पुन्हा रिपीट होते। जर तुम्हाला एखादी सवय बदलायची असेल तर तुम्हाला हा हॅबिट लूप समजून घ्यावा लागेल। लेखक चांगल्या सवयी तयार करण्यासाठी 4 महत्त्वाचे नियम सांगतात। पहिला नियम, जर तुम्हाला एखादी चांगली सवय तयार करायची असेल तर ती सवय तुमच्या नजरेसमोर असली पाहिजे। जर तुम्हाला पुस्तक वाचायचं असेल तर पुस्तक नेहमी तुमच्या बेडजवळ ठेवा। जर तुम्हाला एक्सरसाइज करायची असेल तर शूज आधीच तयार ठेवा, कारण एन्व्हायरमेंट आणि डिसिजनवर खूप मोठा परिणाम करतं। जर एखादी हॅबिट मजेदार आणि आकर्षक वाटली तर ती टिकवण्याची शक्यता जास्त असते। उदाहरणार्थ, स्टडी करताना म्युझिक ऐका किंवा वर्कआउट करताना मोटिवेशनल पॉडकास्ट ऐका। जेव्हा एखादी गोष्ट एन्जॉयबल वाटते तेव्हा आपला मेंदू ती पुन्हा पुन्हा करण्याची इच्छा निर्माण करतो। बहुतेक लोक मोटिवेशन नसल्यामुळे नाही
तर गोष्ट कठीण वाटल्यामुळे हार मानतात. म्हणून सुरुवात नेहमी खूप छोट्या स्टेप्सने करा. जर तुम्हाला वाचनाचे हॅबिट्स तयार करायचे असेल तर सुरुवातीला फक्त 2 पेजेस वाचा. जर तुम्हाला एक्सरसाइज सुरू करायची असेल तर सुरुवातीला फक्त 5 पुशअप्स करा, कारण महत्त्वाचं असतं रोज करणं. चौथा नियम, आपल्या मेंदूला इन्स्टंट रिवॉर्ड आवडतो. म्हणून जेव्हा तुम्ही एखादी चांगली हॅबिट पूर्ण करता तेव्हा स्वतःला छोटंसं रिवॉर्ड द्या. यामुळे तुमचा मेंदू त्या हॅबिटला पॉझिटिव्ह मानतो आणि ती हॅबिट कायम राहण्याची शक्यता वाढते. लेखक सांगतात की वाईट सवयी सोडण्यासाठी तुम्हाला उलटे रूल्स वापरावे लागतील. वाईट सवय डोळ्यासमोरून दूर ठेवा. त्या सवयीमुळे होणारे नुकसान स्वतःला सतत आठवत राहा. ती सवय करणे कठीण बनवा आणि त्या हॅबिटनंतर स्वतःला निगेटिव्ह फिलिंग निर्माण होईल अशी परिस्थिती तयार करा. आपण नेहमी मोटिवेशन शोधत असतो, पण लेखक सांगतात की मोटिवेशनपेक्षा एन्व्हायरमेंट जास्त पॉवरफुल असतं. जर तुमच्या आसपास अभ्यासाचं वातावरण असेल तर तुमचा अभ्यास आपोआप होऊ लागतो. पण जर सतत मोबाईल, सोशल मीडिया आणि डिस्ट्रॅक्शन असेल तर फोकस टिकवणं खूप कठीण असतं. म्हणून सक्सेसफुल लोक स्वतःसाठी योग्य एन्व्हायरमेंट तयार करतात. लेखक सांगतात की मोटिवेशन कायम राहत नाही. काही दिवस आपल्याकडे खूप एनर्जी असते तर काही दिवस अजिबात नसते. पण हॅबिट अशी गोष्ट आहे जी मूड नसतानाही आपल्याकडून काम करून घेते. सक्सेसफुल लोक परफेक्ट नसतात, ते फक्त कन्सिस्टन्स असतात. ते रोज छोट्या छोट्या गोष्टी करत राहतात आणि हळूहळू मोठं यश मिळवतात. तर मित्रांनो, ॲटॉमिक हॅबिट्स हे पुस्तक आपल्याला शिकवतं की आपल्या आयुष्यातील मोठे बदल हे छोट्या सवयींपासून सुरू होतात. जर तुम्ही रोज थोडी सुधारणा केली, स्वतःची आयडेंटिटी बदलली, चांगल्या हॅबिट्स तयार केल्या आणि कन्सिस्टन्स राहिलात तर काही काळानंतर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. म्हणून आजपासून मोठ्या बदलांचा विचार करण्यापेक्षा छोट्या सवयींवर लक्ष द्या, कारण छोट्या सवयीच भविष्यात मोठं यश निर्माण करतात. जर तुम्हाला ही बुक समरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही आजपासून कोणती नवीन हॅबिट सुरू करणार आहात. पुन्हा भेटू एका नवीन आणि प्रेरणादायक बुक समरीसोबत. धन्यवाद.